नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी, अगदी आपण श्वास घेतो ती हवा किंवा आपण ज्यावर बसलोय ती खुर्ची, ह्या सगळ्या गोष्टी बनल्यात तरी कशा? त्या बनल्यात अणूंपासून. पण हे चिमुकले अणू एकमेकांना चिकटून कसे राहतात? चला, आज या अणूंच्या आतल्या जगात जरा डोकावून बघूया. हाच तो मूळ प्रश्न आहे जो संपूर्ण रसायनशास्त्राचं दार उघडतो. अणू एकमेकांना का चिकटतात? या एका प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजे पदार्थाच्या रचनेचं सगळ्यात मोठं रहस्य उलगडण्यासारखं आहे. चला तर मग हे रहस्य आपण एकत्र उलगडूया. आजचा आपला प्रवास अणूच्या आतल्या रचनेपासून सुरू होईल आणि तो रेणूंच्या निर्मितीपर्यंत कसा पोचतो हे आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. चला तर मग सर्वात आधी अणूच्या अंतरंगात डोकावूया. प्रत्येक वस्तूचा जो मूळ घटक आहे तो आतून नेमका दिसतो कसा ते पाहूया. इथे दाखवल्याप्रमाणे प्रत्येक अणूच्या अगदी मध्यभागी एक केंद्रक असतं आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन नावाचे कण फिरत असतात. आणि गंमत म्हणजे हे इलेक्ट्रॉनच सगळा खेळ करतात. एक अणू दुसऱ्या अणूशी कसा वागेल, कसा जोडला जाईल, हे सगळं हे इलेक्ट्रॉनच ठरवतात. तर मग हे इलेक्ट्रॉन काय अणूमध्ये कुठेही कसेही सैरावैरा फिरत असतात का? तर अजिबात नाही. त्यांच्यासाठी ना काही खास नियम आहेत, काही खास जागा आहेत. चला बघूया ते नियम नेमके आहेत तरी काय. इलेक्ट्रॉन कवच नावाच्या वेगवेगळ्या ऊर्जा पातळ्यांमध्ये फिरतात. याला आपण एखाद्या रेस ट्रॅकच्या लेनसारखं समजू शकतो, जिथे प्रत्येक लेनची एक ठरलेली क्षमता असते. जसं की पहिल्या म्हणजे के कवचात फक्त 2च इलेक्ट्रॉन राहू शकतात, तर दुसऱ्या एल कवचात 8. आणि याबद्दलची खरी गंमत म्हणजे कुठल्या कवचात किती इलेक्ट्रॉन बसतील हे काढायला शास्त्रज्ञांनी एक एकदम सोपं गणिती सूत्र शोधून काढलंय. ते म्हणजे 2n². इथे n म्हणजे फक्त कवचाचा क्रमांक. आहे की नाही सोपं? आता आपण येतोय त्या मूळ गोष्टीकडे, जी या अणूंना एकत्र यायला भाग पाडते. आणि ती म्हणजे स्थिर होण्याची धडपड. हीच रसायनशास्त्रामागची खरी प्रेरणाशक्ती आहे. इथे बघा, हेलियमचं बाहेरचं कवच पूर्ण भरलेलं आहे, त्यामुळे तो एकदम स्थिर आणि शांत आहे. त्याला कोणाशी काही देणंघेणं नाही. या उलट सोडियमच्या बाहेरच्या कवचात फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे तो प्रचंड अस्थिर आणि क्रियाशील आहे. तो अक्षरशः वाट बघतोय की कधी एकदा हे इलेक्ट्रॉन देऊन टाकेन आणि स्थिर होईन. मग प्रश्न येतो की हे अस्थिर अणू स्थिर होतात तरी कसे? तर ते इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात किंवा मग एकमेकांबरोबर भागीदारी करतात. अणूच्या याच क्षमतेला संयोजा असं म्हणतात, म्हणजेच अणूची संयोग पावण्याची क्षमता. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संयोजा म्हणजे काय? तर आपलं बाहेरचं कवच पूर्ण भरण्यासाठी एका अणूला किती इलेक्ट्रॉन द्यावे लागतील, घ्यावे लागतील किंवा शेअर करावे लागतील, तो आकडा. आणि हीच गोष्ट ठरवते की तो अणू रासायनिकदृष्ट्या कसा वागेल. हा तक्ता बघितला की अजून स्पष्ट होईल. हायड्रोजन आणि सोडियम दोघांच्याही बाहेरच्या कवचात एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणून त्यांची संयुजा आहे 1. पण हेलियमचं बघा, त्याचं कवच आधीच पूर्ण भरलेलं आहे, म्हणून त्याची संयुजा आहे 0. तो कुणाच्या भानगडीतच पडत नाही. आणि आता आपण आलोय आपल्या प्रवासाच्या एकदम शेवटच्या आणि सगळ्यात मजेशीर टप्प्यावर. आपण बघितलं की अणू एकत्र काय येतात, कसे येतात. आता बघूया की हे एकत्र आल्यावर नेमकं काय घडतं, काय जादू होते. तर आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे आहे. अणू एकमेकांना का चिकटून राहतात? कारण ते आपली संयुजा वापरून रासायनिक बंध तयार करतात आणि यातूनच ते स्थिरता मिळवतात. या प्रक्रियेतूनच जन्म होतो तो रेणूंचा. आपण जे पाणी पितो म्हणजे H2O किंवा घरात जो गॅस वापरतो मिथेन म्हणजे CH4, हे सगळे आपल्या ओळखीचे रेणू ह्याच प्रक्रियेने बनलेले आहेत. म्हणजे बघा, 2 हायड्रोजनचे अणू आणि 1 ऑक्सिजनचा अणू एकत्र येतात, एकमेकांशी बंध तयार करतात आणि तयार होतो पाण्याचा एक रेणू. म्हणून आजच्या चर्चेतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा तो हा की कुठल्याही मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म हे त्याच्या संयुजेवर ठरतात. संयुजाच त्याचा सगळा स्वभाव ठरवते. आता पुढच्या वेळी जेव्हा आपल्या आजूबाजूच्या वस्तूंना बघाल तेव्हा जरा विचार करा, या सगळ्या गोष्टी कोणत्या अणूंनी बनल्या असतील, त्यांनी एकमेकांशी कसे बंध तयार केले असतील. खरंच हे अख्खं विश्व म्हणजे अणूंचं एक सुंदर नृत्यच आहे, नाही का? जरा विचार करून बघा.